मंत्रिमंडल की बैठक से पहले ही गोपनीय जानकारी लीक होने के मामले पर सीएम देवेंद्र फडणवीस ने नाराजगी जताते हुए कड़ी चेतावनी दी है। इस पर कांग्रेस गठ नेता विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि मुख्यमंत्री ने कुछ गलत नहीं किया है। निर्णय से पहले सरकार का एजेंडा बाहर नहीं जाना चाहिए, इसके लिए उन्होंने न्यूज चैनल पर सवाल उठाया। साथ ही मुख्यमंत्री के हितैषी बनते हुए बोले कि अगर मुख्यमंत्री चाहते हैं विपक्ष की ओर से मदद के लिए हम तैयार हैं। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं नाही त्यात। कुठल्याही गोपनीयतेचा आपण शपथ घेतो त्यावेळेस ती खरं म्हणजे बाहेर जाऊ नये, पण आता काही चॅनलना तुमच्या ते पहिलेच माहिती पाहिजे हेडलाईन दाखवायसाठी तुम्ही तुमचा सोर्स वापरता सगळे चॅनल, आणि त्याला एखादी बळी पडतो कॅबिनेटचा मंत्री आणि तो बळी जातो। त्यामुळे आता त्याचे खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात, परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का? फितूर म्हणजे कोण? आता एक देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत त्यांचे नावं देऊ, ते आम्हाला मागणी करतील तर। पण वेळात प्रश्न असा आहे की गोपनीयतेच्या नावाखाली काल जे काय आता आमच्याकडे बार डान्स बारच्या संदर्भात काही माहिती विचारली गेली, आम्हाला ती माहिती मीडियाकडून मिळाली की असं काहीतरी एक कॅबिनेट पुढे विषय येतो आहे आणि त्या कॅबिनेट पुढे विषयामध्ये अशा गोष्टी आहेत, त्यामुळे आम्ही आमची बाजू मांडत असतो। आता डान्स बारच्या संदर्भात काय नियम आणि अटी नव्या होत्या, सूट होती की मग त्याच्यामध्ये काय होतं हे त्यामुळं ते लिकेज झाल्यामुळे मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला ते साध्य करता आलं नाही। भले ही कुछ मामले में विजय वडेट्टीवार ने मुख्यमंत्री का हितैषी होने की बात की हो, लेकिन जब चुनाव का मुद्दा उठता है तो विपक्ष अपना तेवर जरूर दिखाता है। मनपा चुनाव को लेकर विजय वडेट्टीवार ने भाजपा को नसीहत भी दी है। उन्होंने कहा कि भले ही केंद्र और राज्य में सरकार है, लेकिन चुनाव के दौरान मतदाता ही सर्वोपरि होते हैं। उसे जिसे चढ़ाते हैं उसे उतारना भी जानती है। आता असं आहे की जिंकणाऱ्याला स्वर्ग 2 बोटं उंचीवरच वाटतो, त्यामुळे आम्ही लोकसभेत जिंकलो आणि आमच्या डोक्यात हवा गेली, त्यामुळे विधानसभेत तर तशी हवा जाऊन देऊ नका असा आमचा त्यांना सल्ला आहे। आणि हवेत राहू नका, हवाई जाऊ देऊ नका आणि हवेतही राहू नका, कारण तुम्ही ज्याच्याकडे दुश्मन करून पाहतात पण तुम्ही ज्याला दोस्त बनून पाहतात तर दोस्त रहा क्या हा पण प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेपुढे पडला आहे।